हां सर बोला. मी बालाजी आबादार, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक. मी आपणास आवाहन करतो, आजपर्यंत ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या ह्या आत्महत्या कुठंतरी थांबाव्यात म्हणून आपण 19 मार्च रोजी वैयक्तिक उपवास, सामूहिक उपोषण आणि श्रद्धांजली सभा ह्या 3 स्वरूपात हा कार्यक्रम राबवायचा आहे. तर यामागचा उद्देश काय, तर या देशात ज्या आत्महत्या घडत आहेत त्या कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर 19 मार्चच का निवडा, तर 19 मार्च ह्या दिवशी 1986ला चिलगव्हाण, महागाव तालुका, यवतमाळ जिल्ह्यामध्ये साहेबराव करपे नावाचे सद्ग्रस्त, जे 2 वेळा सरपंच राहिले होते आणि संगीतशास्त्राचे विशारद होते, हा व्यक्ती शेतातलं उभं पीक वाळतंय म्हणून कासावीस झाला. खिशात पैसे नाहीत, लोकायला मागायची सोय नाही आणि शेतकरी याच पद्धतीनं मरतोय हे त्यानं स्वतः अनुभवलं. मग त्याला वाटलं आता मी तर काही जगणार नाही, जगून काही फायदा नाही, पण शेतकऱ्यासाठी काहीतरी करून मरावं या उद्देशानं त्या ग्रस्तानं स्वतःची 4 लेकरं, जी लहान लहान होती, 4 लेकरं आणि स्वतः दोघं पती पत्नीनं सामूहिक आत्महत्या केली. पवनार आश्रमाच्या बाजूला दत्तपूर नावाचं एक गाव, त्या गावात त्यानं एका खोलीमध्ये मुक्काम केला आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये एंड्रीन टाकलं. स्वयंपाक म्हणून भज्जे केले होते, आपण चुनपिठाचे करत होते, आणि सगळे लेकरं बायको मेल्यावर त्याच्या कपाळाला 1-1 रुपयाची बंदी लावली आणि त्याच्यानंतर सरकारला पद्धतशीर पत्र लिहिलं आणि शेतकरी जगायचा असेल तर शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगले कायदे करा, तरच शेतकरी जगल, नाही तर जगणार नाही. आणि ते कागद बाहेरून कवाडाच्या कुलूप कोंड्याला अडकून ठेवलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं की कोणीही कवाड काढू नका, तहसीलदारला बोलवा. तर या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या ही, मग सरकारनं फक्त त्या आत्महत्येची पहिला कर्जबळी म्हणून नोंद झाली, देशातला पहिला कर्जबळी म्हणून ती नोंद झाली. त्या घटनेला आता 39 वर्ष झालेत, तर ही आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही. आणि हे उपवास का महत्त्वाचा आहे, तर बघा, बीडमध्ये वाल्मिक कराडनं 32च्या आसपास खून केले, 10 वर्षात 272च्या आसपास खून केले, पण त्याची चर्चा झाली नाही म्हणून तो खून करत राहिला. जेव्हा संतोष देशमुखाच्या हत्येवर चर्चा झाली महाराष्ट्रभर, मग मात्र त्याला पचलं नाही आणि आज तो जेलमध्ये गेला. तर आम्हाला शेतकरी वाचवायचा असेल तर हा विषय चर्चेत आणावा लागेल आणि चर्चेत आणण्यासाठी म्हणून आपण या उपक्रमात भाग घ्यावा. भाग घेतला तर त्याच्यावर चर्चा घडून येईल. यासाठी मी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि शेतकरी प्रेमी नागरिकांनी सर्व सुजानप्रिय नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो, या उपोषणात भाग घ्यावा. धन्यवाद. उपोषण कुठं काय केव्हा आहे? हां सर, बरं झालं मला आठवण करून दिलं. हे उपोषण आपण करतोय भीमराव शिरसाट, उमरा तालुका लोहा, त्या गावामध्ये भीमराव शिरसाट यांनी शासनाशी योजना मिळावी म्हणून खेटे मारले. पंचायत समितीला खेटे मारून थकल्यावर त्यानं 2021मध्ये तहसील कार्यालयावरच गळफास घेतला होता. आणि बघा, प्रशासनानं तिथंही मुजोरी केली आणि त्यावेळी ज्या पोरांना आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावरच गुन्हे दाखल केले आणि ते प्रकरण दाबून टाकलं होतं. तर तिथं आपण ओली श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. म्हणून ज्याला जमतंय त्याला तिथं काही देणगी द्यावी. आपल्या देणगीनं काही त्या कुटुंबाचं सारलं होणार नाही, तरी आपण ओली श्रद्धांजली साजरी करतोय. उमरा तालुका लोहा, हैदराबाद रोडवर ते गाव आहे. आणि वैयक्तिक उपवास करणाऱ्यांनी घरीच उपवास करता येईल आणि घरी उपवास करून आमच्या फोन नंबरवर तुम्ही नुसता फोटो टाकला तरी आम्हाला खूप मोठी उभारी मिळेल. धन्यवाद.